नमस्कार, मी उज्ज्वला भोर, मराठी विभाग राव बहादूर नारायणराव बोरावके कॉलेज श्रीरामपूर। विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओच्या मागील काही भागांपासून आपण एम ए भाग 2 या वर्गाच्या पेपर क्रमांक 5 म्हणजेच प्रसार माध्यमे आणि भाषिक कौशल्य या पेपरच्या अंतर्गत असणाऱ्या विविध घटकांची ओळख करून घेत आहोत, त्याविषयी आपण चर्चा करत आहोत। मागील भागामध्ये आपण आकाशवाणीच्या विविध लेखनबंधांना आपण सुरुवात केलेली आहे। त्यामध्ये उद्घोषणा हा लेखनबंध आपण पाहिलेला आहे आणि त्यानंतर आकाशवाणीच्या बातमीपत्राची जे काही स्वरूप आहे, भाषा आहे, प्रकार आहे ते आपण जाणून घेतलेले आहे। त्यामुळे आता आपल्याला बातमीपत्राचं लेखन करणं म्हणजेच बातमीपत्राचा लेखनबंध करणं सहज सोपं होणार आहे। आता हा बातमीपत्राचा लेखनबंध तयार करताना देखील मात्र आकाशवाणीच्या बातमीपत्राची काही एक विशिष्ट प्रकारची रचना असते, तीही आपल्याला समजून घ्यावी लागते। ती समजून घेतली तर मग आपल्याला त्या पद्धतीने लेखन करणं हे सोयीचं होतं आणि म्हणून आजच्या भागामध्ये या रचनेबद्दलची आपण माहिती घेणार आहोत। अगोदरच मी सांगितल्याप्रमाणे की आकाशवाणीच्या बातम्या ह्या विशिष्ट कालमर्यादेमध्ये सादर होणाऱ्या बातम्या असतात आणि त्या बातम्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या दिल्या जात असतात आणि म्हणून त्याला केवळ बातमी असं न म्हणता बातमीपत्र असं म्हटलं जातं। कारण या बातमीपत्रामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातल्या वेगवेगळ्या विषयासंबंधीच्या घटनांसंबंधीच्या बातम्या दिल्या जात असतात। मग अशा वेगवेगळ्या घटनांची बातमी देणारं हे जे बातमीपत्र आहे हे वृत्तसंपादक आधी कागदावर उतरवून घेत असतो आणि मग जो कोणी बातमीचा निवेदक आहे तो फक्त त्या क्रमाने बातम्या वाचून दाखवण्याचं म्हणजेच सादर करण्याचं काम करत असतो। हेही मी मागच्या तासाला सांगितलेलं आहे। मग असं लेखन करणारा वेगळा आणि सादर करणारा वेगळा असं जेव्हा असतं तेव्हा साहजिकच आपल्याला त्या बातमीपत्र लेखन करण्यासाठी त्याची रचना लक्षात घ्यावीच लागते। कशी असते ही रचना? तर मी इथे सांगितल्याप्रमाणे बघा की बातमीपत्राची सुरुवात ही उद्घोषणेने करावी लागते। उद्घोषणा म्हणजे काय हे आपण पाहिलेलं आहे। मग या उद्घोषणेमध्ये काय काय नमूद करायचं असतं तर ते म्हणजे आकाशवाणी केंद्राचं नाव, ते बातमीपत्र ज्या आकाशवाणी केंद्रावरून सादर होणार आहे त्या आकाशवाणी केंद्राचं नाव या उद्घोषणेमध्ये प्रथम लिहावं लागतं। त्यानंतर निवेदकाचं नाव म्हणजे जो निवेदक ते बातमीपत्र सादर करणार आहे त्या निवेदकाचं नाव आणि त्यानंतर बातमीचा प्रकार। बातमीचे प्रकार आहे आपण मागच्या तासाला पाहिलेले आहे। त्यामधल्या नेमका कोणता प्रकार आपण सादर करतो आहोत किंवा देत आहोत तर त्याचाही उल्लेख इथे असावा लागतो, कारण यामुळे या श्रोत्याला बातम्या आपल्या भागातील आहे की आणखीन वेगळ्या हे कळू शकतं आणि त्यामुळे त्याला त्या बातम्यांविषयी जाणून घेणं हे उत्सुकतायुक्त होऊ शकतं। मग उदाहरणार्थ आपण असं म्हणू की बातमीपत्राची उद्घोषणा म्हटल्यानंतर सुरुवातीला मग असं लिहावं लागतं की हे आकाशवाणीचे पुणे केंद्र आहे। आकाशवाणीचे पुणे केंद्र आहे, प्रादेशिक बातम्या सादर करत आहोत किंवा दिल्या जात आहे आणि त्या अगोदर मी सांगितलं निवेदकाचं नाव, म्हणजे निवेदिका असेल किंवा निवेदक असेल। समजा उदाहरणार्थ हे आकाशवाणीचे पुणे केंद्र आहे, स्वाती पाटणकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे, म्हणजे निवेदकाचं नाव आणि बातमीचा प्रकार दोन्ही गोष्टी आल्या। किंवा निवेदक असेल तर मग हे आकाशवाणीचे पुणे केंद्र आहे, सुभाष भिडे आपल्याला राष्ट्रीय बातमीपत्र ऐकवत आहे। तर या पद्धतीने ही अगोदर उद्घोषणा करावी लागते, त्यामुळे साहजिकच बातमीपत्राचं लेखन करताना आधी उद्घोषणा लिहावी लागते बातमीपत्राच्या सुरुवातीला। त्यानंतर म्हणजे शीर्षक स्वरूपामध्ये बातमी
पत्राचं जो काही प्रकार आहे तो नमूद करावा लागतो आणि साधारण कंसामध्ये किंवा त्याच्या समोर बातमीपत्रासाठी जो कालावधी लागणार आहे, मग तो 10 मिनिटाचा, 11 मिनिटाचा किंवा 11 मिनिट वाजून म्हणजे 11 मिनिट आणि 2 सेकंद, 5 सेकंद, 10 सेकंद जो काय असेल तो, तर या पद्धतीने तो कालावधी सुद्धा इथे नमूद करायचा असतो. तर या पद्धतीने बातमीपत्राची सुरुवात करावी लागते किंवा सुरुवातीचं लेखन करावं लागतं. त्यानंतर मग दुसरा भाग म्हणजे ठळक बातम्या. मग आकाशवाणीच्या बातमीपत्रामध्ये सुरुवातीला उद्घोषणा लिहिल्यानंतर मग ठळक बातम्या असं शीर्षक किंवा ज्याला आपण हेडिंग म्हणतो तसं हेडिंग एक प्रकारे द्यावं लागतं आणि त्या ठळक बातम्यांच्या त्या शीर्षकाखाली मग 1, 2, 3, 4 या पद्धतीने ज्या काही ठळक बातम्या आपण देणार आहोत तर त्या बातम्या लिहाव्या लागतात. अर्थात ही लिहिताना बातम्यांची निवड निश्चिती ही केलेली असते, हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. कारण इथे बातमीपत्रामध्ये जेवढ्या बातम्या दिल्या जाणार असतात त्या सगळ्या बातम्या काही ठळक बातम्यांमध्ये येत नाहीत. तर त्याच्यामधल्या महत्त्वाच्या, ज्याला आपण ठळक म्हणतो, ज्याला आपण आवश्यक म्हणतो, तर एवढ्याच बातम्या फक्त ठळक बातम्यांमध्ये येत असतात. म्हणजे थोडक्यात मी असं म्हणेन की ठळक बातम्या या 4 ते 5 बातम्यांच्या वरती असू शकत नाही. अगदी कमीत कमी 3 बातम्या सुद्धा ठळक बातम्यांमध्ये असू शकतात. आणि या बातम्या देताना ठळक बातम्या महत्त्वाच्या बातम्या असल्यामुळे त्या अगदी नेमक्या शब्दामध्ये थोडक्यामध्ये सांगितल्या जात असतात. म्हणजे उदाहरणार्थ बघा, आजचं बातमीपत्र जर तुम्ही पुणे आकाशवाणी केंद्राचं ऐकलं असेल तर मला वाटतं तुम्ही या पद्धतीने बातमी नक्कीच ऐकल्या असतील. मग ठळक बातम्यांमध्ये कोणकोणत्या बातम्या होत्या आजच्या बातमीपत्रामध्ये? तर पहिली बातमी होती की 72व्या भारतीय प्रजासत्ताक महोत्सवाची तयारी पूर्ण, म्हणजे या पद्धतीने. नंतर दुसरी बातमी होती 91व्या भारतीय चित्रपट महोत्सवाचा दिमागदार समारोह. तिसरी बातमी होती 94व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि विज्ञान लेखक जयंत नारळीकर यांची निवड. अशा पद्धतीने म्हणजे अगदी थोडक्यात नेमक्या स्वरूपामध्ये आणि साधारणतः कोणत्या महत्त्वाच्या घटना कालपासून घडलेल्या आहे हे म्हणजे श्रोत्याला कळावं एवढ्याच प्रकारे या ठळक बातम्या दिल्या जातात. ठळक बातम्या देताना त्या म्हणजे वाक्य अगदी कर्ता कर्म क्रियापद या पद्धतीने पूर्ण केलेलं असतं असं नाही. फक्त बातमीचा विषय, बातमीची घटना श्रोत्याला कळावी एवढाच तिथे उद्देश असतो. आणि त्यामुळे अशा पद्धतीने ज्याला आपण संक्षिप्त स्वरूपामध्ये म्हणू त्या पद्धतीने या ठळक बातम्यांचं लेखन केलं जात असतं. म्हणजे वाक्य पूर्ण होईलच असं नाही, वाक्याचे क्रियापद तिथे असतीलच असं नाही. या प्रत्येक बातमीमध्ये जर तुम्ही बघितलं तर मला वाटतं की क्रियापद जे आहे, होते, झाले, अशा पद्धतीची जी क्रियापदं ती या कुठल्याही वाक्याला लावलेली नाही. या पद्धतीने म्हणजे अगदी थोडक्यामध्ये ठळक बातम्या म्हणजे लिहिल्या जात असतात. आणि त्यासुद्धा मी आत्ता सांगितल्याप्रमाणे ठळक म्हणजे फक्त महत्त्वाच्या घडामोडी नमूद करणाऱ्या असतात. त्यामुळे 3 ते 4 बातम्या या ठळक बातम्या म्हणून दिल्या जात असतात. अशा ठळक बातम्या झाल्यानंतर परत तिसरा भाग आपण म्हणू किंवा तिसरा टप्पा आपण म्हणू तो येतो, तो म्हणजे मध्यंतराच्या उद्घोषणेचा. मग आपण कालही बघितलेलं आहे की आकाशवाणीचा श्रोता हा रेडिओपासून काही अंतरावर असू शकतो. आकाशवाणीचा श्रोता हा विखुरलेला असतो, म्हणजे इकडे तिकडे कुठेतरी असू शकतो. आकाशवाणीचा श्रोता अचानक आकाशवाणीचं म्हणजे रेडिओचं बटन चालू करून बातमीपत्र सुरू करणारा असू शकतो. आणि त्यामुळे साहजिकच त्या श्रोत्याला नेमकं हे काय चाललेलं आहे, कोणता कार्यक्रम चाललेला आहे हे कळावं, त्याचबरोबर ते कोणत्या केंद्रावरून चाललेलं आहे हे पण कळावं अशी अपेक्षा असते. आणि या माहितीसाठी या मध्यंतराची उद्घोषणा केली जाते. त्याचबरोबर आकाशवाणीचा जो निवेदक आहे तो एक विशिष्ट गतीने किंवा लयीने सलग बोलत असतो. त्यालाही थोडीशी विश्रांती, त्यालाही थोडासा निश्वास म्हणून थोडीशी विश्रांती हवी असते. आणि म्हणून त्यासाठी देखील
या मध्यंतराची उद्घोषणा म्हणजे केली जाते. मग मध्यंतराच्या उद्घोषणेमध्ये काय असतं तर सुरुवातीच्या घोषणेप्रमाणे सविस्तर काही सर्व बाबी इथे नमूद करायच्या नसतात, तर फक्त इथे ज्या आकाशवाणी केंद्रावरून बातमीपत्र दिलं जात आहे त्या आकाशवाणी केंद्राच्या नावाचा पुनर्लेख इथे करायचा असतो आणि त्याचबरोबर बातमीपत्राचं स्वरूप किंवा जो प्रकार आहे तोही परत एकदा श्रोत्यांसाठी सांगायचा असतो. म्हणजे उदाहरणार्थ या बातम्या पुणे आकाशवाणी केंद्रावरून दिल्या जात असून प्रादेशिक बातमीपत्र आपण ऐकत आहात. किंवा अगदी थोडक्यात सांगायचं म्हटलं तर हे प्रादेशिक बातमीपत्र पुणे आकाशवाणी केंद्रावरून दिले जात आहे. तर एवढ्याच स्वरूपाची ही मध्यंतराची उद्घोषणा असते किंवा असावी लागते. त्यानंतर बातमीपत्राचा पुढचा लेखन टप्पा म्हणजे सविस्तर बातम्या. मग सविस्तर बातम्या सुद्धा ठळक बातम्या जसं शीर्षक देऊन आपण त्याखाली एकाखाली एक ठळक बातम्या लिहितो तशाच पद्धतीने सविस्तर बातम्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा लक्षात घ्यावं लागतं. वरती शीर्षक आपल्याला द्यावं लागतं सविस्तर बातम्या आणि मग एक एक बातमी या क्रमाने म्हणजे आधी ठळक बातम्यांचा विस्तार आणि नंतर उरलेल्या बातम्या या पद्धतीने सविस्तर बातम्या लिहायच्या असतात. म्हणजे उदाहरणार्थ ठळक बातम्या जर पहिली आपण अशी सांगितलेली आहे की 72व्या भारतीय प्रजासत्ताक महोत्सवाची तयारी पूर्ण, तर मग ही बातमी सविस्तर बातमी म्हणून देताना काय करावं लागेल तर तिचा थोडासा आणखीन विस्तार आपल्याला करावे लागेल. म्हणजे 72व्या भारतीय प्रजासत्ताक महोत्सवाची तयारी पूर्ण झाली असून लाल किल्ल्यावर या महोत्सवाचे नियोजन करण्यात आलेले आहे. त्यासाठीची संचलन किंवा व्यासपीठ किंवा आणखीन जे काही वेगवेगळे उपक्रम होणार आहेत ते, तर या संबंधीची सर्व तयारी पूर्ण करण्यात आलेली असून अमुक अमुक अधिकाऱ्यांच्या पाहणीतून ही तयारी करून घेण्यात आलेली आहे किंवा त्यांनी ती तयारी पूर्ण झाल्याचे आकाशवाणीसाठी सांगितलेले आहे. तर या पद्धतीने सविस्तर बातमी ती द्यावी लागेल. म्हणजे इथे तयारी पूर्ण झाली म्हणजे नेमकं काय झालं तर त्याच्यामधल्या ज्या ठळक गोष्टी आहे तेवढ्याच फक्त इथे सांगितल्या जातील. किंवा याच पद्धतीने 71व्या भारतीय चित्रपट महोत्सवाचा दिमागदार समारोप. मग ही बातमी सविस्तर पद्धतीने कशी सांगितली जाईल तर 91व्या भारतीय चित्रपट महोत्सवाचा म्हणजेच इफ्फीचा काल गोवा येथे दिमागदार समारंभ किंवा समारोप सोहळा संपन्न झाला. या सोहळ्यासाठी अमुक अमुक प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. या समारोपीय कार्यक्रमामध्ये अमुक अमुक चित्रपटांना गौरविलं गेलं किंवा अमुक अमुक चित्रपट घोषित केले गेले म्हणजे विजयी म्हणून किंवा म्हणजे जे काही त्यांना वेगवेगळी बक्षिसं असतील त्या अनुदाने या सोहळ्याचा तमाम रसिकांनी आनंद लुटला वगैरे. तर या पद्धतीने फक्त 2-3 वाक्यामध्ये सविस्तर बातमी जरी म्हटलं तरी मी मागच्याही तासांना सांगितलेलं आहे की आकाशवाणीची बातमी ही सविस्तर अशी या शीर्षकाखाली जरी आपण घेत असलो तरी ती वृत्तपत्राच्या बातमीप्रमाणे अशी सविस्तर नसते. तर त्याच्यामधल्या ठळक घडामोडी म्हणजे जसं आपण म्हटलेलं आहे की 3 किंवा 4 कारांची माहिती देणारी. म्हणजे कार्यक्रम कोणता, तो कधी झाला, तिथे कोण होतं आणि तो कसा झाला. तर एवढंच फक्त म्हणजे सांगणारी ती बातमी असते. आणि त्यामुळे सविस्तर बातमी असं जरी म्हटलं असलं तर त्या सविस्तर बातमीमध्ये 2 किंवा 3 म्हणजे कारांच्या व्यतिरिक्त अधिक काही सांगितलं जात नाही. आणि म्हणून इथे आपल्याला हेही लक्षात घ्यावं लागतं की हे इथं संक्षिप्त रूपामध्ये आपण जे सांगितलेलं आहे ते घटनेचं माहिती, त्या माहितीचा थोडासा विस्तार फक्त सविस्तर बातम्यांमध्ये केला जात असतो. अशा पद्धतीने या सविस्तर बातम्या म्हणजे ठळक बातम्यांचा सविस्तर विवेचन किंवा विवरण आणि त्यानंतर मग अशा काही बातम्या की ज्या बातम्या ठळक बातम्यांमध्ये सांगितलेल्या नाही परंतु
त्या बातम्या सुद्धा सांगायच्या आहे किंवा सादर करायच्या आहे. तर अशा बातम्या सुद्धा किती असू शकतात, तर जशा समजा 4 बातम्या या ठळक बातम्या असतील तर आणखीन फार तर फार 3 बातम्या आपण याच्यामध्ये टाकू शकतो. कारण आपण हेही ध्यानी घेतलं पाहिजे की आकाशवाणीचं कोणतंही बातमीपत्र जास्तीत जास्त 10 मिनिटाचं असतं आणि एखादं कमीत कमी म्हणजे वेळाचं बातमीपत्र म्हणजे एखादं विशेष बातमीपत्र 5 मिनिटाचं असू शकतं. म्हणजे 5 ते 10 मिनिटाचं बातमीपत्र असतं. मग या बातमीपत्राचा हा म्हणजे कालमर्यादा आणि शब्द सादरीकरणाचा वेग, योग्य वेग लक्षात जर आपण घेतला तर आपल्याला असं लक्षात येईल की 10 मिनिटाच्या बातमीपत्रासाठी आपण फक्त 1000 शब्द वापरू शकतो. कारण मिनिटाला 100 शब्द हा योग्य वेळ समजला जातो. तर मग त्या पद्धतीने जर विचार केला, हिशोब केला तर 1000 शब्द हे 10 मिनिटाच्या बातमीपत्रासाठी उपयुक्त ठरतात किंवा आवश्यक असतात. मग या 1000 शब्द मर्यादेमध्ये आपल्याला सगळ्या बातम्या बसवायच्या आहे हे भान इथे लेखकाला ठेवावं लागतं. आणि मग या पद्धतीने त्याला म्हणजे ठळक बातम्या 4 आणि आणखीन फार तर 3 किंवा 4 बातम्या म्हणजे एकूण ठळक बातम्या अधिक सविस्तर बातम्यांमधल्या उरलेल्या बातम्या अशा सगळ्या मिळून 7 ते 8 बातम्यांच्या व्यतिरिक्त आकाशवाणीच्या बातमीपत्रामध्ये बातम्या असत नाही. हे आपण नीट लक्षात घेतलं पाहिजे. तेवढ्याच बातम्या साहजिकच त्यासाठी निवडल्या गेल्या पाहिजे. वृत्तसंपादकाचं काम हेच असतं. तो आलेल्या अनेक बातम्यांमधून मग या पद्धतीने ही बातमीपत्राची कालमर्यादा, बातमीपत्राचं एकंदर मूल्य लक्षात घेऊन तो अशा ठळक बातम्यांची किंवा अशा काही महत्त्वाच्या बातम्यांचीच तो निवड करत असतो. त्याच्यामध्ये परत आणखीन महत्त्वाच्या बातम्या निवडून तो ठळक बातम्यामधून म्हणून ते टाकत असतो आणि उरलेल्या बातम्या मग सविस्तर बातम्यांमध्ये घेतल्या जातात. पण या पद्धतीने आकाशवाणीच्या बातमीपत्राची रचना कशी असते ते आपल्या लक्षात येईल. पहिलं म्हणजे उद्घोषणा, नंतर दुसरं म्हणजे ठळक बातम्या, तिसरं म्हणजे मध्यंतराची घोषणा आणि चौथं म्हणजे सविस्तर बातम्या. आणि मग शेवटचा भाग या बातमीपत्राचा तो म्हणजे समाप्तीची किंवा अंतिम घोषणा. मग अंतिम घोषणा सुद्धा कशी असते तर ती देखील अगदी थोडक्यात म्हणजे फक्त बातमी ऐकणाऱ्यांना आता बातमीपत्र संपलं हे कळावं आणि त्याने त्या रेडिओची साथ जर त्याला सोडायची असेल म्हणजे बाजूला कुठे आपल्या कामाला जायचं असेल तर ते जाण्याला त्याला मोकळं व्हावं यासाठी ती बातमीपत्राची समाप्तीची घोषणा करायची असते. त्यामुळे ती सुद्धा इथे नमूद करावी लागते, लिहावी लागते. ती देखील अगदी थोडक्या शब्दांमध्ये असावी लागते. म्हणजे कशी तर आकाशवाणी पुणे केंद्राचे प्रादेशिक बातमीपत्र संपले किंवा आकाशवाणी पुणे केंद्राच्या बातमीपत्राची समाप्ती होत आहे. आता आम्ही आपली रजा घेत आहोत. खरं तर ही 2 वाक्य सुद्धा वापरण्याची गरज नसते. फक्त कोणतं बातमीपत्र होतं आणि ते आता संपलं की चालू राहणार आहे एवढं श्रोत्याला कळावं यासाठी केवळ एवढी 1 वाक्याची घोषणा किंवा या 1 वाक्याची सूचना ही पुरेशी असते आणि तीच तशाच पद्धतीने निवेदकाने द्यायची असते. त्यामुळे लिहिण्यामध्ये सुद्धा ती यावी लागते. कारण निवेदकाला सुद्धा हे कळणं आवश्यक असतं की आता बातमीपत्र संपलंय म्हणून. आणि त्यामुळे निवेदकाला सुद्धा हे कळावं यासाठी ही उद्घोषणा करायची असते. आणखीन एक कारणासाठी मी म्हणेल की बरेचदा मी आधी सांगितल्याप्रमाणे आकाशवाणी हे गतिमान माध्यम असल्यामुळे, तत्पर माध्यम असल्यामुळे ऐन वेळेला एखादी बातमी की जी बातमीपत्रामध्ये आलेली नाही पण एक स्वतंत्र पानावर लिहून वृत्तसंपादकाने सही करून ती निवेदकापुढे सरकवलेली असू शकते. मग निवेदकाला पुढे सरकवलेली ती बातमी निवेदकाला ते कळावं की बातमीपत्र लेखी स्वरूपामध्ये आपल्यासमोर असलेलं संपलेलं असलं तरी मात्र मध्ये एखादी बातमी आपल्याला आलेली आहे त्यामुळे आपण ही उद्घोषणा करायची नाही हे कळावं यासाठी त्या बातमीपत्राच्या शेवटी उद्घोषणे म्हणजे समाप्तीची उद्घोषणा असते. परंतु त्या अगोदर मग हा कागद म्हणजे या उद्घोषणेच्या कागदाच्या अगोदर हा अचानक एखाद्या
महान व्यक्तीच्या निधनाची बातमी आली असेल तर ती आकाशवाणीवरून त्यावेळेस तात्काळ दिली जाते, त्यामुळे तो कागद त्याला मध्ये ठेवता येतो किंवा मध्ये घालावा लागतो. किंवा एखादी क्रिकेटसारख्या म्हणजे सामन्याची बातमी असेल, क्रिकेटमधल्या सामन्याची अचानक आलेली, कारण बातमीपत्र लिहिलं आणि सुरू झालं तेव्हा सामन्याचा अंतिम निकाल आलेला नसतो बऱ्याच वेळा, पण बातमीपत्र संपत येईपर्यंत तो निकाल येऊ शकतो, विजयाचा किंवा पराभवाचा जो काही असेल तो. तर मग अशी एखादी बातमी ही ऐन वेळेला येऊ शकते आणि ती बातमी मग या निवेदकाला या समाप्तीच्या घोषणेच्या अगोदर घेता येऊ शकते आणि त्यानंतरच समाप्तीची घोषणा करायची आहे हे त्याच्या लक्षात येऊ शकतं. यासाठी देखील ही समाप्तीची घोषणा शेवटी असते, शेवटी स्वतंत्र पाण्यावर. आपण पुढे लेखनतंत्र बघणार आहोतच, त्यामध्ये मी काही गोष्टी सांगणार आहेच, पण थोडक्यात समाप्तीची घोषणा ही शेवटचा भाग असतो बातमीपत्राच्या रचनेमधला आणि ती घोषणा अशी एका वाक्यात करायची असते की पुणे आकाशवाणी केंद्रावरून प्रसारित होणारे प्रादेशिक बातमीपत्र समाप्त करीत आहोत किंवा पुणे आकाशवाणी केंद्राच्या प्रादेशिक बातम्या संपल्या. तर या पद्धतीने ही समाप्तीची घोषणा असते आणि या पद्धतीने म्हणजे या बातमीपत्राची रचना असते. साधारण लक्षात आलं असेल की 5 भाग किंवा 5 टप्पे या बातमीपत्राच्या रचनेमध्ये असतात आणि त्याच पद्धतीने त्या बातमीपत्राचं लेखन व्हावं लागतं. आता हे लेखन होताना आणखीन काही आकाशवाणी माध्यमाचं तंत्र म्हणून आपल्याला काही गोष्टी ध्यानी घ्याव्या लागतात, त्या आपण पुढच्या भागामध्ये ध्यानी घेणार आहोत. आजच्या भागापुरतं ही रचना बघून आपण इथे थांबत आहोत. आपणा सर्वांना धन्यवाद.